आज मी खूपच टेस्टी आणि सोपा असा नाश्ता बनवणार आहे, जो घरच्यांना सर्वांना खूपच आवडेल. बनवायला खूप सोपा आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो. हा नाश्ता माझ्या घरच्यांना खूपच आवडला. तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 वाटी दही घ्यायचं आहे. हे दही मी फेटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या वाटीने दही घेतले त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. एकाच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी अर्धा चमचा साखर आणि थोडासा हिंग पण टाकलेला आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बाजूला ठेवून द्यायचे. आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घ्यायचे आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे तळून घ्यायचे. आता हे शेंगदाणे खरपूस असे भाजलेले आहेत. काढून घेऊ. आता त्याच तेलामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण टाकायचे आहे. ते दोन्ही पण छान असे फुललेले आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि हा कांदा थोडासा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच कढीपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या नाश्त्याला. आता हे थोडंसं परतून घेतलं की त्याच्यामध्ये गाजर बारीक चिरलेला तो टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे. जास्त गाळ करायचा नाही. थोडासा त्याचा क्रंचीपणा राहील असं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. आता इथे गाजर 1 मिनिटभर परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची टाकून घ्यायची आणि ती पण थोडीशी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वापरू शकता. आता हे छान असं आपलं भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा, ज्या वाटीने दही घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता तो याच्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. रव्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त परतून घ्यायची गरज नाही. आता आपला रवा हा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण दह्याचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये मी शिजवलेला वाटाणा पण टाकलेला आहे. तुमच्याकडे कच्चा वाटाणा असेल, सुरुवातीला गाजर टाकले तेव्हा तुम्ही टाकू शकता. हा नाश्ता खायला इतका चविष्ट लागतो की घरचे आवडीने खातील. हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता छान मिक्स झालेलं आहे. अजिबात गाठी झालेल्या नाहीत. आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आता 2 मिनिटे झालेले आहेत. आपण झाकण काढून बघू आणि एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. आणि परत आपण हे झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. बघू शकता छान असा आपला इथं उपमा बनवून तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी शिजवलेले वाटाणे पण टाकलेले आहेत. तो पण व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही वाटाणे पण नक्की टाका. त्याचा पण स्वाद खूप छान येतो. आता हे छान आपलं झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता जे तळून ठेवलेले शेंगदाणे होते ते टाकून घ्यायचे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. कोथिंबिरीचा स्वाद पण याच्यामध्ये खूप छान असा लागतो. त्याच्यामुळे भरपूर असा कोथिंबिरीचा वापर करा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपला हा उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे. पण आता आपण 1 मिनिटाची परत वाफ काढून घेऊ. तर बघू शकता छान असा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे. तर हा दही उपमा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की बनवून घरच्यांना खाऊ घाला. तर हा दही उपमा खाण्याला इतका चविष्ट लागतो की सगळे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. हा दही उपमा तुम्हाला कसा वाटला हे सांगा. आपण रोज तोच उपमा करून खातो. त्याच्यापेक्षा असा एकदा बनवून
नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा कसा बनला होता. हा दही उपमा माझ्या घरच्यांना खूप आवडला. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दही उपमा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.